दरम्यान प्रहारचे नेते बच्चू कडू हे नागपुरात दाखल झाले। ट्रॅक्टर आणि आंदोलकांसह बच्चू कडू नागपुरात पोहोचले आणि 4 वाजेपर्यंत ते वाट पाहणार आहे आणि जर 4 वाजेपर्यंत काही घोषणा झाली नाही तर ते रामगिरी बंगल्यावर कूच करणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरनं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अगदी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चाला राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेला आहे। बच्चू कडू 4 ते 5 वाजेपर्यंत वाट पाहणार आहेत आणि नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार असा अल्टिमेटम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रवीण, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? बच्चू कडू हे अवघ्या काही मिनिटांमध्ये बुटीपुरी परिसरात पोहोचणार आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे बोरखेडी परिसर आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकतो या ठिकाणी महादेव जानकर उपस्थित आहे आणि महादेव जानकर सुद्धा या ठिकाणी समर्थन द्यायला आलेले आहे। पहिले मी तुम्हाला रांगा दाखवतो, रांगा ज्या आहेत त्या दूरपर्यंत लागलेल्या गाड्यांच्या आणि आता या परिसरामध्ये जवळपास 10 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहे। नागपूर शहरापासून ते बुटीपुरीपर्यंत एक जो मार्ग आहे तो पूर्णपणे जाम आहे आणि बच्चू कडू यांना नागपूर शहरापासून 12 किलोमीटर दूर जामठा आहे, जामठामध्ये थांबवलं जाणार आहे आणि जामठा परिसरातल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या बाजूला जे एक ग्राउंड आहे त्या ठिकाणी त्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी रांगा पाहू शकतो। बुटेपुरीपासून ते नागपूरपर्यंत हा एक हायवे, एक साईड जो आहे नागपूर हैदराबाद हायवेचा हा पूर्णपणे जाम झालेला आहे आणि आंदोलकांनी गाड्या ज्या आहे त्या थांबवलेल्या आहे आणि आता बच्चू कडू या ठिकाणी आता आसोल्याहून निघाले आहे आणि आसोल्याहून निघून ते आता बुट्टीपुरी परिसरामध्ये काही वेळात पोहोचणार आहे। बच्चू कडूंच्या 20 मागण्या आहे आणि या 20 मागण्यांमध्ये सर्वात महत्त्वाची मागणी कर्जमाफी करा आणि 7/12 कोरा करा ही मागणी आहे। त्यासोबतच दिव्यांगांना आणि शेतकरी विधवांना 6,000 रुपये मानधन द्या अशी मागणी आहे। महादेव जानकर माझ्यासोबत आहेत, ते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे। यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे। जानकर साहेब, तुम्ही आलेला आहात इथे पाठिंबा द्यायला, बच्चू भाऊ सोबत किती गाड्या आहेत आणि काय प्रतिसाद मिळतोय सध्या? आम्ही गेली 3 महिने झालं बच्चू कडू, मी, राजू शेट्टी, राकेश टिकेत, डॉक्टर नवले, आम्ही महाराष्ट्रात जवळजवळ 150 सभा घेतली पाठिंबा देण्यासाठी, नाही तरी मागणीच उचलली आम्ही। त्यामुळं आता जवळजवळ 150 ट्रॅक्टर त्यांच्यावर आहेत, 2000च्या वर गाड्या असतील त्यांच्याबरोबर आता सध्याला। आणि आम्ही कर्जमाफी व्हावी ही राज्य सरकारला आमचं या माध्यमातून एक त्यांना गारा आहे। हेच मुख्यमंत्री महोदय इलेक्शनच्या अगोदर म्हटले होते की 7/12 कोरा 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 करेल। आमची एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांनी ही शेतकऱ्याच्या 7/12 कोरा करावा ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे, तीच सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भूमिका आहे। बरं, हे जे आंदोलन स्थळ आहे ते नागपूरपासून जवळपास 12 किलोमीटर दूर आहे आणि केंद्रीय कापूस संशोधन परिसराच्या तिथे ग्राउंडमध्ये थांबवलं जाणार आहे। रामगिरीत जाण्याचा विचार होता, रामगिरीच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। बच्चू कडू इथंच थांबतील, 1 दिवसाची परवानगी आहे। आता सध्याला तर काय होते, जनतेच्या हितासाठीच आम्ही करतोय। आम्ही पहिल्या सुटला शहरात ट्रॅफिक होऊ नये, त्रास होऊ नये म्हणूनसाठी आम्ही शासनाने देखील काळजी घेतलेली आहे, पण आम्ही इथंच आहे, त्याबद्दल काही काळजी नाही। बच्चू कडू येतील, राजू शेट्टी आता पोचलेत तिथं, बच्चू कडू आणि डॉक्टर नवले साहेब स्वतःच बरोबर येतात आता, त्यामुळं आम्ही इथंच थांबणार आहे आणि ह्या दृष्टीनं काम चाललं। भाऊ, तुम्ही कुठून आलात आणि काय? नमस्कार, आम्ही नाशिकहून आलोय। नाशिक आमची झालेली आहे आणि अशी सलग बऱ्याच दिवसापासून असं चालू आहे। भाऊ, किती लोक आले नाशिकवरून? नाशिकहून साधारण किती असेल आपण? 10 ते 15 गाड्या आलेल्या आहेत। किती गाड्या आल्या? नाशिकहून 10 ते 15 गाड्या आलेल्या आहेत। काही गाड्या आमच्या ट्रॅफिकमध्ये अटकलेल्या आहेत, काही मोर्चा जिथे आंदोलन आहे तिथे काही गाड्या तालुक्यात आलेल्या 10 ते 15 तालुक्यातून 10 ते भाऊ, तुम्ही सांगा, इतक्या दूर तुम्ही आलेला आंदोलन करत, गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं बच्चू कडू आंदोलन करत आहे, कुठल्या आंदोलनात तुम्ही सहभागी झाला होता? मी जवळजवळ मोजरीला गेलो, मोजरी आंदोलनात सहभागी झालो। आता त्यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ जेवढा तालुका फिरतायत त्यांच्याबरोबर आम्ही बऱ्याच ठिकाणी आंदोलनासाठी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या सरकारचं धोरण एवढंच आहे, सरकारचं मरण एवढंच आहे फक्त शेतकऱ्यांचं। या सरकारचं धोरण एवढंच आहे, फक्त शेतकऱ्याचं मरण, याच्या पलीकडे या सरकारचं काहीच नाही। आज सध्या आता मक्याचे पिकं पाण्यात नुकसान झालेले, कांद्याला भाव नाही, कांद्याच्या उत्पन्नाच्या खर्चापेक्षा म्हणजे उत्पन्नाला जो खर्च लागतो तेवढासुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही, एवढी शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे। ह्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळीसुद्धा झाली नाही साहेब। शेतकऱ्यांनी
मुलांना कपडेसुद्धा घेतले नाही, शेतकऱ्याची दिवाळी पूर्ण अंधारात गेली, तरी सरकारने कुठलाही आजपर्यंत कांद्याला भाव याच्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही, पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे बच्चू भाऊंना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. राज्यातून ठिकठिकाणून शेतकरी आलेले आहे. हे जे शेतकरी आहे हे नाशिक जिल्ह्यातून बागलाण तालुक्यातून आलेले आहे आणि कांद्याचं एक रोप उगवलेलं आहे यांनी कांद्यातून. आणि सरकार संदर्भात त्यांची जी भूमिका आहे ती या चित्राच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा हायवे दाखवतो. या हायवेवरती नागपूर हैदराबाद हायवे आहे आणि या हैदराबाद हायवेवरती जवळपास नागपूरपर्यंत ट्रॅफिक जाम झालेली आहे. हा एक एक भाग जो आहे हायवेचा तो पूर्णपणे 10 किलोमीटरपेक्षाही जास्त रांगा लागलेल्या आहे आणि हा विरुद्ध दिशेनं जी लेन आहे ही फक्त मोकळी आहे. आता अवघ्या काही वेळात बच्चू कडू जवळपास 250 ते 300 ट्रॅक्टर मध्ये असलेल्या आंदोलकांसोबत इथे येतील आणि नागपूरपासून जवळपास 12 किलोमीटर आधीच जामठा परिसरामध्ये बच्चू कडू यांना थांबवलं जाईल आणि तिथे आंदोलनाची त्यांना परवानगी दिली आहे. तिथे ते आंदोलन करतील. 4 वाजता सरकारकडून काय उत्तर येतं याकडे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात निर्देश जे आहे ते देतील आणि एकच दिवसाची परवानगी आहे तरी बच्चू कडू मात्र ठाम आहे का हे आंदोलन जे आहे हे आमरण या ठिकाणी करायचं, इथून उठायचं नाही, या भूमिकेवरती ते ठाम आहे. निश्चितच ह्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.